हॅलो हॅलो पा स्कॉलरशिपमध्ये आर्टिकल या टॉपिक खालचे आपण आज 10 क्वेश्चन्स या ठिकाणी पाहणार आहोत. तर याचं एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी देत आहे. इयत्ता 4थी पासून ते 7वी पर्यंत किंवा 8वी पर्यंत जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा उपयुक्त घटक आहे. यावरती एखादा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. लक्षात घ्या, चूज द करेक्ट आर्टिकल ए अँड द ऑर नो आर्टिकल असाही ऑप्शन येतो. प्रत्येक वेळी आर्टिकल आलंच पाहिजे असंही काही नाहीये. अनेक वेळा आर्टिकल येत नाही, त्यामुळे नो आर्टिकल हा पण पर्याय योग्य असू शकतो. याबद्दल विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी. म्हणजे काय असतं, आर्टिकल चॅप्टर वरती घटक पडलाय म्हणजे क्वेश्चन पडलेला आहे, याचा अर्थ आपलं आर्टिकल वापरलंच पाहिजे असं नाही. तर अनेक वेळा प्रश्नाचं उत्तर नो आर्टिकल सुद्धा येतं. तर पाहूयात आपण प्रश्न. लक्षात घ्या, या ठिकाणी वी वेंट टू डॅश स्कूल यस्टरडे. लक्षात घ्या, ज्यावेळेस मोस्टली असं गो टू वगैरे असतं त्याच्यानंतर पुढे काय येतं, डायरेक्ट नाऊन येतं. त्यामुळे या ठिकाणी या शाळेच्या अगोदर, स्कूलच्या अगोदर अ स्कूल वगैरे असे वापरण्याची गरज नाहीये. म्हणून या ठिकाणी काय येतं, ऑप्शन नंबर डी नो आर्टिकल हे या प्रश्नाचं उत्तर असेल. नेक्स्ट जाऊयात 12 नंबरच्या क्वेश्चनकडे. शी इज डॅश टीचर ऑफ अवर क्लास. बघा, या ठिकाणी आपल्याला अनेक शिक्षकांपैकी एक शिक्षक असा उल्लेख इथं करायचा आहे. त्यामुळे टीचर ह्या यामध्ये बघा, अनेक शिक्षकांपैकी एक शिक्षक, शी इज अ टीचर ऑफ अवर क्लास. लक्षात, म्हणजे आपल्या क्लासवरती एक टीचर येतात का, नाही, एकापेक्षा जास्त शिक्षक येतात, मग त्यापैकी एक असा उल्लेख करायचा आहे. म्हणजे हे एक सिंग्युलर काय आहे, सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे. सिंग्युलर काउंटेबल नाउन म्हणून हे एक वचनी असल्यामुळे या ठिकाणी आपण काय वापरलं, ए वापरलं. दुसऱ्या नियमानुसार टीचर टी जे आहे ते कॉन्सनंट आहे व त्याचा साऊंड जो आहे कॉन्सनंट सारखा म्हणजे व्यंजनासारखा निघतो, म्हणून इथं आपण अ वापरलाय. पण करेक्ट काय असेल की अनेक शिक्षकांपैकी एक शिक्षक, यासाठी आपण इथं ए वापरलेला आहे. येतं लक्षामध्ये. चला पुढे चला. 13 नंबर पहा. आय नीड डॅश पेन टू राईट. बघा, आय नीड मला गरज आहे, पेनची गरज आहे. स्पेसिफिक पेनची गरज आहे का, नाहीये. लिहिण्यासाठी मला कोणतीही एक पेन चालेल. म्हणून हे पण कसं आहे, सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे पेन. आणि इथं काय आहे परत, पी हे काय आहे, व्यंजन आहे, कॉन्सनंट आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय वापरणार, ए वापरणार. ओके, या 3 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन समजलं. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 14. लक्षात घ्या, माय फादर इज डॅश इंजिनियर. आता लक्षात घ्या, इंजिनियर हे नाऊन आहे. ओके, आणि या नाऊनची सुरुवात ई ने झालेली आहे. ई हे काय आहे, वॉवेल आहे, म्हणजे स्वर आहे. आणि स्वर असेल तर आपल्याला माहिती आहे आपण कोणतं आर्टिकल वापरतो, ॲन वापरतो. म्हणून इथं उत्तर काय येतं, ॲन इंजिनियर, ऑप्शन नंबर बी. ओके, नेक्स्ट पहा. हिमालयाज आर द हायेस्ट माउंटेन्स. बघा, जे काही माउंटेन्सची नावं आहेत त्या माउंटेन्सच्या नावाच्या अगोदर आपण द वापरतो आर्टिकल. सरळ सरळ नियम आहे. माउंटेन्सची जी नावं असतात त्यांच्या अगोदर आपण काय वापरतो, द वापरतो, ऑप्शन नंबर सी. त्यामुळे इथं काय घ्यावं लागेल आपला, द हिमालयाज आर द हायेस्ट माउंटेन्स. ठीक आहे, पुढे चला. ही इज रीडिंग डॅश इंटरेस्टिंग स्टोरी. बघा, इंटरेस्टिंग आय आहे, आय वॉवेल साऊंड आहे. वॉवेल साऊंड असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, ॲन घ्यावं लागेल. म्हणून ऑप्शन नंबर बी या क्वेश्चनचा आन्सर असेल. पुढे चला. 17. वी स्टेड इन डॅश हॉटेल नियर द रिव्हर. बघा काय म्हणले, वी स्टेड इन डॅश हॉटेल नियर द रिव्हर, म्हणजे रिव्हरच्या जवळ असलेल्या कुठल्याही एका हॉटेलमध्ये आपल्याला थांबायचं आहे. ओके, तर इथे पण याचे कॉन्सनंट आहे आणि कोणतेही एक असं वापरायचे, म्हणजे सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे. त्यासाठी आपण आर्टिकल इथं काय घेणार, अ घेणार. ओके, वी स्टेड इन अ हॉटेल नियर द रिव्हर. पुढे जाऊयात. रोहन हॅज डॅश ऑरेंज इन हिज हँड. ऑरेंज, ओ कोणतं साऊंड आहे, वॉवेल साऊंड आहे. म्हणून या ठिकाणी काय येईल, ऑरेंजच्या अगोदर ॲन, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट जाऊयात आपण शेवटच्या 2 क्वेश्चन्स कडे. अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. आता लक्षात घ्या, सन असेल, अर्थ असेल, ओके, सोलार सिस्टीम मधले प्लॅनेट आणि स्टार आल्याच्या नंतर त्या अगोदर आपल्याला काय वापरायचं असतं, आर्टिकल दच वापरायचं असतं. म्हणून ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर असेल. सरळ सरळ लक्षात ठेवा, अगदी सोपं आहे. क्वेश्चन नंबर 20. प्लीज ब्रिंग मी डॅश ग्लास ऑफ वॉटर. ओके, आता इथे ग्लास ऑफ वॉटरचं केलेलं आहे, स्पेसिफिक नाही आहे. म्हणून ग्लास, जी हे काय आहे, कॉन्सनंट साऊंड आहे. ओके, व्यंजनाने सुरुवात होत आहे, एक आहे, सिंग्युलर आहे.
त्यामुळे या ठिकाणी काय येणार, ए येणार, म्हणजे प्लीज ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या सर्व 20 प्रश्न म्हणजे 10 प्रश्नांचं जे एक्सप्लेनेशन आहे ते समजलेलं असेल. पुढच्या 21 ते 30 या मालिकेमध्ये परत आपण आर्टिकलवरचे प्रश्न पाहणार आहोत. त्यासाठी सांगितलेल्या नियमांना पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये जेव्हा एक प्रश्न तुम्हाला इथं सॉल्व्ह करून दाखवला जात आहे तेव्हा त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन दिलं जात आहे. तो नियम पण परत परत सांगितला जात आहे. त्यामुळे नियमांचं रिव्हिजन अनेक वेळा होईल. जितके जास्त वेळा तुम्ही हा व्हिडिओ रिवाईज कराल, पुन्हा पुन्हा पाहाल, तितक्या जास्त वेळा तुम्हाला सर्व जे नियम आहेत ते तुमच्या लक्षात येतील आणि त्या पद्धतीने तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांची उत्तरं शोधायची आहेत.